हॅलो दोस्तो, VEC2च्या आपल्या या कोर्समध्ये तिसऱ्या युनिटमध्ये दुसरा टॉपिक आपण शिकतो आहोत, डिजिटल इंडिया अँड ई गव्हर्नन्स. डिजिटल इंडिया हे मिशन काय आहे हे आपण मागच्या एपिसोडमध्ये शिकलोत. यासोबतच ई गव्हर्नन्सचा कन्सेप्ट काय आहे हे देखील आपण थोडंसं पाहिलं. या एपिसोडमध्ये आपण ई गव्हर्नन्सचे डिटेल्स पाहणार आहोत. सो इफ देर इज अ क्वेश्चन ऑन ई गव्हर्नन्स, details of e-governance which we are going to study today. So let's start understanding the digital India and e-governance. This is VEC2 Unit 3 Topic 2 Part 2. Let's start. So let's start with features of e-governance. E-governance चे कुठले फीचर्स असतात? एक आहे ग्रेटर कन्व्हिनियन्स, ज्याच्याबद्दल आपण बोललो. Government services such as issuing birth and death certificates, trade licenses, building permissions and permits can now be delivered faster and more efficiently. हे सगळी कागदपत्र आपल्याला अतिशय फास्ट आणि एफिशियंटली डिलिव्हर होऊ शकतात. आपण ऑनलाईन हे सगळं मिळवू शकतो. हळूहळू याच्यामध्ये प्रक्रिया करण्यात आल्या आणि आता जवळपास अनेक गोष्टी आपल्याला ऑनलाईन करता येतात. आपण एज्युकेशनचा जरी विचार केला तरी याच्यामध्ये आता आपले ॲडमिशन फॉर्म्स आता ऑनलाईन आहेत, आपले एक्झामिनेशन फॉर्म्स आता ऑनलाईन आहेत, आपला रिझल्ट आपल्याला ऑनलाईन प्राप्त होतो. अशा पद्धतीने ज्या गोष्टींसाठी आपल्याला हे लांब लचक रांगांमध्ये उभं राहावं लागत होतं, नाव देर इज नो नीड टू गो फॉर एनी क्यू. दॅट इज कॉल्ड द थिंग्स आर डिलिव्हर्ड फास्टर अँड मोर एफिशियंटली. त्याच्यामध्ये कधी टेक्निकल ग्लिच येतो, पण तो फार थोडा वेळ असतो. पण आपण विचार करू की 140 कोटी लोकसंख्या असणाऱ्या तुमच्या माझ्या या देशामध्ये यांनी केवढा प्रचंड फरक पडलेला आहे की जन्मतारखेच्या दाखल्यासाठी किती दिवस वाट पाहावं लागायची. आता फक्त तुम्ही तिथे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केल्याबरोबर जन्मतारखेचा दाखला क्लिकवर मिळू शकतो आपल्याला. आपण केव्हाही प्रिंटआउट काढू शकतो. डेथ सर्टिफिकेट देखील तसंच मिळतं. अनेक सर्टिफिकेट, कुठे लायसन्स असेल, वेगवेगळ्या गोष्टी, हे सगळं कन्व्हिनियन्सनी, सोयीनी, अतिशय सोय झाली आहे ही. जसं मी कागदपत्राचा उल्लेख केला तशा आपल्या अनेक सर्व्हिसेस अशा आहेत की ज्या आपल्याला या ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून प्राप्त होतात. आणि म्हणून ई गव्हर्नन्सचं पहिलं फीचर आहे ग्रेटर कन्व्हिनियन्स. कन्व्हिनियन्स कोणाचा? सिटिझन्सचा. तो आपला कन्व्हिनियन्स आहे. अन्यथा मी जसं मागच्या एपिसोडमध्ये रेल्वेचं तुम्हाला उदाहरण दिलं होतं की ती रेल्वे येते आहे का, ती बरोबर किती वाजता येते हे बघत बसण्यापेक्षा आता आपण सरळ ॲपवर जातो आणि त्या रेल्वेची एक्झॅक्ट पोझिशन आपल्याला कळू शकते. किती वाजता येणार, किती लेट आहे, हे सगळं कळतं. कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार, कोणता डबा कुठे आहे, किती नंबरवर आहे, सगळं आपल्याला आपल्या मोबाईल फोनमध्ये मिळू शकतं. हा झाला कन्व्हिनियन्स. सो ग्रेटर कन्व्हिनियन्स इज द फर्स्ट फीचर ऑफ ई गव्हर्नन्स. द सेकंड, access to information. Accurate and timely information empowers citizens to make better decisions benefiting society as a whole. आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते आहे वेगवेगळ्या प्रकारची आणि त्याच्यामुळे आपल्याला डिसिजन घेता येतं. जसं हवामानाचा अंदाज आपल्याला अवेलेबल होतो आपल्या मोबाईल फोनवर. आपण एन्व्हायरमेंटचं किंवा आपला हवामानाच्या अंदाजाचं ॲप जर डाउनलोड केलं तर त्याच्या माध्यमातून पाऊस कधी पडणार, वारं येणार का, वादळ येणार का, याच्या संबंधीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला अवेलेबल होतात आणि त्यामुळे आपण करेक्ट डिसिजन घेऊ शकतो. जसं विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कुठल्या कोर्सनंतर कोणता पुढचा कोर्स चांगला आहे, त्या कोर्सला किती वाव आहे, त्या कोर्सचा जॉब व्हॅल्यू काय आहे, जॉब मार्केट त्याच्यामध्ये किती अवेलेबल आहे, त्या सब्जेक्टला ॲडमिशन किती पर्सेंटेजवर मिळते, कोणते कॉलेजेस अवेलेबल आहे, अशी प्रचंड माहिती ॲक्सेस टू इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला मिळू शकते. अन्यथा ही सगळी माहिती गोळा करण्यासाठी मी जेव्हा विद्यार्थी होतो आणि मी जेव्हा पासआउट झालो, ग्रॅज्युएट पास झालो, तेव्हा प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन तिथलं प्रॉस्पेक्टस विकत घेऊन ती माहिती उपलब्ध करून घ्यावी लागायची. आता आपल्या घरी बसल्या महाराष्ट्रातले नव्हे, भारतातले नव्हे, जगातले वेगवेगळे कॉलेजेस आपण पाहू शकतो. तिथे कोर्सेस कोणते आहेत, तिथे टीचर्स कोण शिकवतात, काय डिग्रीचं व्हॅल्यू आहे त्याच्या, किती त्याचे स्टार्स आहेत, त्या कॉलेजमधून शिकलेले कोणते विद्यार्थी आहेत, कोणत्या कोर्सेसला गेले आहेत, अशी प्रचंड माहिती आपल्याला प्राप्त होते. आणि ही आहे इन्फॉर्मेशनची पॉवर. मित्रमैत्रिणींनो, माहितीची ताकद फार मोठी असते आणि ही माहिती आपल्याला याच्या माध्यमातून प्राप्त होते.
E-governance enables the dissemination of information through electronic media such as email, SMS, WhatsApp and social media. वेगवेगळे मीडिया अवेलेबल आहेत आता आणि आपण त्याची इन्फॉर्मेशन मिळवू शकतो. ही पॉवर कशाची आहे? इन्फॉर्मेशनची. आणि म्हणून ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन हा ई-गव्हर्नन्सचा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. कोणत्या कोणत्या शासनाच्या योजना आहेत, शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजना आहेत, अल्पभूधारकांसाठी कोणत्या योजना आहेत, महिलांसाठी कोणत्या योजना आहेत, या सगळ्या इन्फॉर्मेशन अवेलेबल होतात आणि मग त्या मार्गानं ज्यांना त्याची गरज आहे त्या लोकांना त्याचा फायदा घेता येतो. अन्यथा माहितीच नसेल तर कसा फायदा घेता येईल? पण ती माहिती पटकन पोहोचते. महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून किती लोकांपर्यंत, किती महिलांपर्यंत ती पोहोचली आणि किती साऱ्या महिलांनी त्याचा फायदा घेतला. अन्यथा माहिती पोचतच नाही. पण सोशल मीडिया आणि हे जो ई-गव्हर्नन्स आहे याला टेक्नॉलॉजीशी जोडल्याबरोबर याची माहिती अत्यंत वेगानं लोकांपर्यंत पोचते आणि लोक त्याचा फायदा घेऊ शकतात. अशी ही पॉवर असते इन्फॉर्मेशनची. आणि म्हणून ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन हे ई-गव्हर्नन्सचं दुसरं महत्त्वाचं फीचर आहे. ओके, ई-गव्हर्नन्सचे अजून कोणते फीचर्स आहेत ते बघूयात. पुढचा आणखी महत्त्वाचा रिड्यूस्ड करप्शन. मोठा फायदा आहे. वाय? ई-गव्हर्नन्स मॉड्यूल्स फॅसिलिटेट रिमोट इंटरॅक्शन बिटवीन सिटीजन्स अँड बिझनेसेस अँड गव्हर्नमेंट ऑफिसेस, एलिमिनेटिंग द नीड फॉर इंटरमिडियरीज अँड रिड्युसिंग ऑपॉर्च्युनिटीज फॉर करप्शन. आता मला कागदपत्र पाहिजे असतील तर मला कोण्या मधल्या माणसाची गरजच नाही. जो मेडिएटर असतो तो तुम्हाला म्हणतो मी काम करून आणून देतो, त्याला आपण पैसे देतो, त्याला करप्शनच म्हणतात. या करप्शनला आता वावच नाही आहे. मी ऑनलाईन फॉर्म भरतो, आवश्यक ते डॉक्युमेंट सबमिट करतो, माझ्या डॉक्युमेंटला अटेस्टेशन कोणाचं घेण्याची गरज नाही. एकदा आधार लिंक्ड बायोमेट्रिक ऑथेंटिफिकेशन माझं झालं तर ते ऑटोमॅटिक अटेस्ट होऊन जातात आणि मला जो कागद पाहिजे तो माझ्या ईमेलवर आणि त्या पोर्टलवर मला अवेलेबल होतो. मला कोणाच्याही मदतीची गरज नाही. मला कुठेही पैसे खाऊ घालण्याची गरज नाही. मला कोणालाही अतिरिक्त फी देण्याची गरज नाही. त्या कागदाची गव्हर्नमेंटची जी फी आहे ती 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये मी ऑनलाईन पेमेंट करून टाकतो. माझ्याजवळ त्याची पावती पण राहते. सगळे कागदपत्र माझ्याजवळ अवेलेबल राहतात. दिस इज द पॉवर ऑफ ई-गव्हर्नन्स. त्यामुळे करप्शन रिड्यूस होतं. अन्यथा हे छोटे 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 कामं करणारे लोक या ऑफिसेसच्या बाहेर फिरत राहतात आणि ते बरोबर आपल्याला पकडतात आणि ते सांगतात की तुम्हाला कुठेही जायचं गरज नाही, मी तुमचं काम करून देतो, तुम्ही मला एवढे पैसे द्या. याचं गरजच नाही. ऑनलाईन सगळं ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी होतात आणि म्हणून करप्शन, भ्रष्टाचार जो आहे त्याला कमी करण्यासाठी देखील ई-गव्हर्नन्सचा फार मोठा फायदा होतो. आपल्याला लुबाडू शकत नाही कोणी, कारण सगळी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. कोणी आपल्याला असं म्हणू शकत नाही की हे असं आहे, तसं आहे, हे तुम्हाला माहिती आहे, सगळं अवेलेबल आहे. एखादी स्कीम आली तर त्या स्कीममध्ये आपण बसतो की नाही, त्या स्कीमसाठी आपण पात्र आहोत की नाही, त्याच्या कंडिशन्स काय, ते सगळं अवेलेबल आहे. त्यामुळे आपल्याला खोटं कोणी सांगू शकत नाही, आपल्याला लुबाडू शकत नाही, आपल्याकडून पैसे घेऊन नंतर आपल्याला फसवण्याचं काम हे होऊ शकत नाही जर आपण व्यवस्थित काळजीपूर्वक या सगळ्या ई-गव्हर्नन्सचा वापर केला तर. आणि म्हणून रिड्यूस्ड करप्शन हे एक आणखी महत्त्वाचं फीचर आहे, आणखी महत्त्वाचं स्पेशालिटी आहे ई-गव्हर्नन्सची. इम्प्रूव्ड डिलिव्हरी अँड एफिशियन्सी. ई-गव्हर्नन्स ॲप्लिकेशन स्ट्रीमलाईन व्हेरियस प्रोसेसेस by automating them, resulting in faster decision making and service delivery. ई-गव्हर्नन्समध्ये हे सगळं ॲप्लिकेशन स्ट्रीमलाईन केलेले असल्यामुळे ऑटोमॅटिक सगळं होतं. ऑटोमेटेड सिस्टीम आहे आणि ऑटोमेटेड सिस्टीम असल्यामुळे फास्ट आहे, त्याचे रिझल्ट फास्ट आहेत आणि सर्व्हिस डिलिव्हरी देखील अतिशय पॉवरफुली आणि पटकन केली जाते. हा देखील एक महत्त्वाचा भाग. याच्यामध्ये आपल्याला वाट पाहण्याची गरज नसते. वन्स युअर डॉक्युमेंट्स आर अपलोडेड, everything is available, readily available, there is no problem and it can be available in a minute and at any time. ई फॉर्मॅटमध्ये ते केव्हाही अवेलेबल असतं. जसं मी अपार ID सांगितलं, असं अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट आहे, त्याच्यामध्ये आपण आपले डॉक्युमेंट ठेवू शकतो. डिजिलॉकर आहे. डिजिलॉकर नावाची सिस्टीम किती सुंदर आहे की ती प्रत्येक व्यक्तीची असली पाहिजे. डिजिलॉकर म्हणजे डिजिटल लॉकर. डिजिटल लॉकर कशासाठी? ज्याच्यामध्ये आपले सगळे डॉक्युमेंट आपण ठेवू शकतो. ते एकदा अपलोड करायचे फक्त, बस.
त्यानंतर ते मूळ डॉक्युमेंट असलं पाहिजे, पण मूळ डॉक्युमेंट नसलं तरी तुमचं अडत नाही, कारण त्या डिजिलॉकरमध्ये असणारे सगळे डॉक्युमेंट हे ऑथेंटिक वेबसाईटवरून डाउनलोड केलेले असतात, त्यामुळे त्याला वेगळं अटेस्टेशन लागत नाही. डिजिलॉकरमध्ये जसं लॉकरमध्ये आपण बँकेच्या लॉकरमध्ये आपले दागिने, पैसे, अजून काय काय ठेवत असतो, तसं आपले सगळे कागदपत्र आपण डिजिलॉकरमध्ये ठेवू शकतो. ते कुठेही कधीही अवेलेबल होतात. कोणत्याही कम्प्युटरवर तुम्ही तुमचं लॉग इन ID आणि पासवर्ड टाकलं की ते अवेलेबल होतात. मोबाईलवर अवेलेबल होतात. ते तुम्ही डाउनलोड करू शकता, शेअर करू शकता, काय करायचं ते करू शकतो आपण त्या डॉक्युमेंटसोबत. याला इम्प्रूव्ड डिलिव्हरी अँड एफिशियन्सी म्हणतात. सो दिस इज दी नेक्स्ट फीचर ऑफ ई गव्हर्नन्स. द नेक्स्ट इज कॉस्ट फ्रेंडली, आणि याला पैसे अतिशय कमी लागतात. E-governance application reduce the cost of service delivery through economics of scale. It redefines how government conducts business and delivers services, enhancing overall efficiency and effectiveness. Effectiveness वाढतो, त्याची एफिशियन्सी वाढते, स्पीड येतो कामामध्ये, आणि पैसे अतिशय कमी लागतात. आज तुम्ही एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी राहत असाल किंवा छोट्याशा गावामध्ये राहत असाल, तिथून कलेक्टर ऑफिसमधून एखादं डॉक्युमेंट तुम्हाला आणायचं असेल तर मग ते जिल्ह्याच्या गावाला जायला लागतं, प्रवास करत जायला लागतो, पैसा लागतो, मग काम झालं नाही तर तिथे थांबावं लागतं, मग त्याचा खर्च येतो. असा एक कागद मिळवण्यासाठी किती प्रचंड खर्च आहे. पण ई गव्हर्नन्समुळे तुम्ही तुमच्या गावात बसून तिथे फक्त इंटरनेट लागतं. ते इंटरनेट असेल तर कुठेही जायची गरज नाही. एकदा आपले सगळे डॉक्युमेंट डिजिलॉकरमध्ये टाकले आपण की ते ऑटोमॅटिक ऑथेंटिफिकेशन त्याचं होऊन जातं, अटेस्टेशन त्याचं होऊन जातं, आणि आपल्याला आपला जो काही कागद पाहिजे आहे तो कलेक्टर ऑफिसमध्ये न जाताही आपल्या पोर्टलवर, आपल्या कम्प्युटरवर आपण जिथे आहोत तिथे अवेलेबल होतो, मोबाईलवर अवेलेबल होऊ शकतो. कॉस्ट किती वाचली, त्यामुळे करप्शन कमी होतं, डिलिव्हरी आणि एफिशियन्सी वाढते, इम्प्रूव्ड डिलिव्हरी, पटकन आपल्याला कागदपत्र केव्हाही उपलब्ध होऊ शकतो, पुन्हा हरवला तर चिंता नाही, पुन्हा डाउनलोड करता येतो, आणि कॉस्ट फ्रेंडली आहे. मुख्य म्हणजे याला पैसे कमी लागतात. सामान्य माणसाचं जीवन उन्नत करण्यासाठी आणि त्याला कमीत कमी खर्चामध्ये शासनाच्या जास्तीत जास्त गोष्टींचा फायदा देण्यासाठी म्हणून ई गव्हर्नन्सचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. आणि म्हणून ई गव्हर्नन्स हा एक मिशन मोडवर हातात घेतलेला कार्यक्रम आहे आपल्या शासनानं. याला आपण देखील सपोर्ट करतो आणि तसा सपोर्ट करणं गरजेचं आहे. इनिशिएटिव्ह कुठले आहेत? डिजिटल इंडिया मी तुम्हाला सांगितलं, 2015 डिजिटल इंडिया हा लॉन्च झाला. फ्लॅगशिप प्रोग्राम आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा, कारण शासनाच्याही लक्षात आलं की जगासोबत जर चालायचं असेल, जगासोबत जर धावायचं असेल, जगामध्ये आपल्या ज्ञानाला पोचवायचं असेल तर डिजिटली एम्पावर्ड झाल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून 2015 साली गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी, भारत सरकारने डिजिटल इंडिया हा एक इनिशिएटिव्ह लॉन्च केला. दुसरा नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन, नेशन वाईड कॉम्प्रिहेन्सिव्ह ओव्हरव्ह्यू, बिल्डिंग एक्सटेन्सिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर टू रीच रिमोट प्लेसेस, लार्ज डेस्टिनेशन टू एन्श्युअर इझी अँड रिलायबल इंटरनेट. हे जे मी काही सांगितलं ई गव्हर्नन्स, ज्याच्यामध्ये हा कागद, तो कागद, ही सोय, ती सोय, हे सगळं पोहोचवण्यासाठी भारतातल्या दूर दराज एरियाजमध्ये, जिथे दूरपर्यंत वस्ती आहे, त्या ठिकाणापर्यंत इंटरनेट पोहोचलं पाहिजे. इंटरनेट पोहोचवण्यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्यात आलं पाहिजे. याच्यासाठीचा ई गव्हर्नन्स, नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन हा देखील डिजिटल इंडियासोबतच लॉन्च करण्यात आला. एकदा डिजिटल इंडिया हा कन्सेप्ट तयार झाला, त्याच्यानुसार काम करणं सुरू झालं, आणि मग शासनाच्या असं लक्षात आलं की इंटरनेट पोहोचलं पाहिजे सगळ्या ठिकाणी. जर इंटरनेट असेल तर ह्या सगळ्या योजना आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येतील. आणि म्हणून मग नेशन वाईड, संबंध भारतामध्ये मोठ्या प्रमाणात अगदी दूरदूरच्या ठिकाणी, अगदी रिमोट प्लेसेसना देखील इंटरनेट पोहोचवण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर बनवणं सुरू झालं. आणि आज मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये इंटरनेट ग्रामीण भागापर्यंत देखील पोचलेलं आपल्याला दिसतं. ब्रॉडबँड असोच्या माध्यमातून असो, टावर्सच्या माध्यमातून असो, वेगवेगळे सिस्टीम्स आहेत त्याच्या माध्यमातूनही पोचलेलं दिसतं, आणि लोक त्याचा इफेक्टिव्हली उपयोग करत आहेत. पुढचं इनिशिएटिव्ह आहे ई क्रांती. काय आहे ती? इट एम्फसाइजेस द इलेक्ट्रॉनिक डिलिव्हरी सर्व्हिसेस थ्रू अ सिरीज ऑफ मिशन मोड इनिशिएटिव्ह अक्रॉस गव्हर्नमेंट एजन्सीज. वेगवेगळ्या गव्हर्नमेंट एजन्सीज ज्या आहेत, वेगवेगळे गव्हर्नमेंटचे ऑफिसेस जे आहेत, वेगवेगळे एजन्सीज जे शासनाच्या अंतर्गत चालतात, खूप सारे विभाग आहेत शासनाचे, खूप सारे.
या सगळ्या शासनाच्या विभागांमध्ये डिजिटलायझेशन झालं पाहिजे. त्या ठिकाणी डिजिटल टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे. त्या वापरण्यासाठी तिथल्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे. त्या माध्यमातून ते ट्रेनिंग पोचून त्या सोयी लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे. त्या सोयी सुविधा वापरण्यासाठी लोकांना ओरिएंट केलं पाहिजे, त्यांना तयार केलं पाहिजे आणि या सगळ्या सुविधा वापरून लोकांच्या जीवनामध्ये एक नवा प्रकाश निर्माण केला पाहिजे. याला ई क्रांती असं मोड म्हटलेलं आहे, त्याला इनिशिएटिव्ह म्हटलेलं आहे. त्यामुळे ई गव्हर्नन्सचे इनिशिएटिव्ह आहेत डिजिटल इंडिया, नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन आणि ई क्रांती. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. यू मे बी आस्क्ड अ क्वेश्चन दॅट व्हॉट आर दी इनिशिएटिव्हज ऑफ ई गव्हर्नन्स. त्याचं उत्तर तुम्हाला या स्लाईडवर मिळते आहे. तुम्ही जी स्लाईड बघताय तर या स्लाईडवर त्याचं उत्तर आहे. पट नोट्स बनवून घ्या. जसं मी लिहिलं आहे तसंच लिहा. डिजिटल इंडिया त्याच्यासमोरही लिहा, नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन त्याच्यासमोर त्याची माहिती लिहा, ई क्रांती त्याच्यासमोर त्याची माहिती लिहा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर अगदी आपोआप तयार होऊ शकतं. काही अजून इनिशिएटिव्ह कुठले आहेत जे तुमच्या माझ्या जीवनामध्ये परिणाम करतात? ते पहिलं आहे पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर. पेमेंटसाठी मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं झालं ज्याची माहिती आपण घेतली. UPI असेल, कार्ड असेल, नेट बँकिंग असेल, ई बँकिंग असेल, काय काय आहे हे सगळं पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं. UPI दॅट इज युनिफाईड पेमेंट इंटरफेस, जो आपण फोनपे किंवा गुगल पे करतो ते सगळं, त्याला UPI असं म्हणतात. भीम, भारत इंटरफेस फॉर मनी. भीम हे ॲप आहे आणि ते देखील UPI सारखंच काम करतात. तिथे देखील आपण आपले मल्टिपल बँक अकाउंट्स अटॅच करू शकतो आणि QR कोड स्कॅन करून आपण पेमेंट करू शकतो. त्यामुळे भीम हे देखील एक ॲप आहे. ई पेमेंट ऑफ युटिलिटी बिल्स. आपल्याला आता बिलं भरण्यासाठी रांगेत लागण्याची गरज नसते. पाण्याचं बिल ऑनलाईन भरता येतं, इलेक्ट्रिकचं बिल ऑनलाईन भरता येतं, टेलिफोनचं बिल ऑनलाईन भरता येतं. कुठलं बिल, प्रत्येक बिल, महानगरपालिका किंवा नगरपालिकेचा टॅक्स ऑनलाईन भरता येतो, कॉलेजची फी ऑनलाईन भरता येते, युनिव्हर्सिटीची फी ऑनलाईन भरता येते, तिकिटाचं पेमेंट ऑनलाईन करता येतं, सिनेमाची तिकीटं ऑनलाईन काढता येतात, हॉटेलमध्ये पेमेंट ऑनलाईन करता येतं, ऑनलाईन मेडिकेशन आपल्याला मिळू शकतं. नेहमीची औषधं असतील तर ऑनलाईन तुम्ही पेमेंट करा, औषधं घरी येतील. अशा कोणत्या गोष्टी राहिल्या ज्या ऑनलाईन आपण करत नाही? हे सगळं ई पेमेंट ऑफ युटिलिटी बिल्स जे होतं त्याच्यासाठी प्रचंड वेळ द्यावा लागायचा. ते आता अगदी क्षणात, काही मिनिटामध्ये हे होऊ शकतं. ई पेमेंट फॉर इन्शुरन्स पेमेंट करायचं असेल तर ई पेमेंट आपण करू शकतो. त्याच्या पावत्या आपल्याला मिळतात, त्या कायमस्वरूपी असतात. म्हणजे मी आजपासून 15 वर्षापूर्वी इन्शुरन्स भरला असेल आणि त्याची पावती जर मला आत्ता हवी असेल तर ती 1 मिनिटात मला मिळते. मी फक्त वेबसाईट उघडतो, वेबसाईट उघडल्याबरोबर तिथे वर्ष टाकतो 2005. ते वर्ष टाकल्याबरोबर 2005ला मी किती इन्शुरन्स भरला होता याची माहिती, त्याची रिसिप्ट सकट मला मिळते. दॅट इज रेकॉर्ड मेंटेनन्स. ओके. ई बँकिंग, बँकेत जायची गरजच नाही आता. आपण घरी बसून बँकिंग करू शकतो. आपल्याला चेकबुक मिळू शकतं, पासबुक मिळू शकतं, कार्ड मिळू शकतं, पैसे मिळू शकतात. आपण पैसे भरू शकतो, या अकाउंटमध्ये टाकू शकतो, या बँकेतून त्या बँकेत टाकू शकतो, या बँकेतल्या अकाउंटमधून त्या बँकेतल्या दुसऱ्या एका माणसाच्या अकाउंटमध्ये टाकू शकतो पैसे. हे सगळं ई बँकिंगमध्ये केलं जातं. आपल्याला कुठेही जायची गरज नाही. ई तिकीटिंग, तिकीट्स किती सोपे झाले. रेल्वेचे तिकीट असतील, विमानाचे तिकीट असतील, बसचे तिकीट असतील, कन्व्हिनियन्स किती झाला. आपलं तिकीट आहे, काही अडचण नाही कुठे. सो दॅट इज ऑल्सो व्हेरी मच इम्पॉर्टंट. ई पोस्ट, पोस्टाचा कन्सेप्टच दूर झाला आता. आपण ईमेल पाठवतो, पण काही पार्सल पाठवायचं असेल तर त्याचं ट्रॅकिंग केलं जातं. म्हणजे मी जर स्पीड पोस्टनी एखादं पत्र बेंगलोरला पाठवलं असेल तर ते अमरावतीहून निघालं, मला मेसेज येतो. नागपूरला पोचलं, मला मेसेज येतो. विमानामध्ये टाकल्या गेलं, मेसेज येतो. बेंगलोरला पोचलं, मेसेज येतो. बेंगलोरला तिथल्या त्या ऑफिसला पोचवण्यासाठी बाहेर निघालं, आउट फॉर डिलिव्हरी, त्याचा मेसेज येतो. आणि डिलिव्हर झाल्यानंतरचा मेसेज येतो. म्हणजे माझं पत्र जसजसं चाललेलं आहे तसतसे मेसेजेस मला मिळतात. केवढी मोठी फॅसिलिटी आहे. म्हणजे ते ऑफिस असं म्हणू शकत नाही की आम्हाला पत्र मिळालं नाही म्हणून. माझं मेसेज आहे, पत्र मिळालं, या दिवशी इतके वाजता ते पत्र तुम्हाला डिलिव्हर झालं. इतकंच नाही तर पोस्टमनचं नाव देखील येतं, कोणत्या पोस्टमननी ते नेलं आणि तिथे कोणी रिसिव्ह केलं त्याची पण सही येते. हा कन्सेप्टच अतिशय अफलातून आहे. तुमचं माझं आयुष्य आमूलाग्र बदलणार आहे. एव्हरी इन्फॉर्मेशन इज अवेलेबल. ई ॲप्लिकेशन्स, हे तर सांगायलाच नको मी तुम्हाला. सगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन्स ऑनलाईन मिळतात. ॲडमिशन घ्यायची असेल,
आपल्याला कुठे एखादा अर्ज करायचा असेल, आपली वीज नवीन मीटर मिळवायचं असेल, आपल्याला रोड चांगला आहे त्याचं ॲप्लिकेशन चांगला नाही आणि त्याच्यासाठी म्हणून काही दुरुस्ती पाहिजे त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला देता येतं. कोणतेच आपले एक ॲप्लिकेशन. विजा मिळवायचा असेल आपल्याला ॲप्लिकेशन ऑनलाईन करता येतं. आपल्याला पासपोर्ट मिळवायचं असेल तर ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येतं. आपल्याला लायसन्स मिळवायचं असेल तर ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येतं. सगळे ॲप्लिकेशन्स व्हेरी इम्पॉर्टंट. ट्रेडिंग, शेअर मार्केटमध्ये जे कामकाज चालतं ना, तर आता मुंबईला जायची गरज नाही. आपण आपल्या मोबाईल फोनवरून ट्रेडिंग करू शकतो. अनेक लोक ट्रेडिंग करतात, आपल्या मोबाईलवरून ते करता येतं. लर्निंग याचं बेस्ट उदाहरण म्हणजे हे मी तुमच्याशी बोलतो आहे ते फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार शिकता येतं. व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स 2 हा शिकायला तुम्हाला विशिष्टच वेळामध्ये कॉलेजमध्ये पोहोचलं पाहिजे गरज नाही. तुम्हाला तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार अगदी सकाळी फिरता फिरता देखील तुम्ही माझं हे लेक्चर इयरफोन लावून मोबाईल सुरू करून ऐकू शकता. कन्व्हिनियन्स आहे. तुमच्या सोयीनुसार तुम्ही ते पाहू शकता, कितीही वेळा पाहू शकता. विशिष्ट एक एपिसोड समजला नसेल तर त्याला पुन्हा रिवाइंड करून पुन्हा पाहू शकता, थांबवू शकता. नोट्स बनवण्यासाठी आता मी हे जे सांगितलं की इनिशिएटिव्ह जे आहेत, अदर इनिशिएटिव्ह, हे जर तुम्हाला विचारलं तर याच्या नोट्स काढण्यासाठी तुम्ही काय पॉज करा, तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन प्राप्त होते, त्याच्यावरून तुम्ही नोट्स बनवू शकता. सो एव्हरीथिंग इज अवेलेबल अँड एव्हरीथिंग आवर लाईफ हॅज मेड सिम्पल. आणि अजून एक भाग आहे गव्हर्नमेंट मार्केट प्लेस, त्याला जेम असं म्हणतात. विशेषतः शासनाचे जे ऑफिसेस आहेत त्यांना जर काही खरेदी करायची असेल तर त्यांच्या खरेदी करण्यासाठी एकच जागा तयार केली आहे त्या शासनाने, गव्हर्नमेंट मार्केट प्लेस. जसं ॲमेझॉन आहे तसंच हे गव्हर्नमेंटचं आहे की जिथे ज्या काही वस्तू खरेदी करायच्या आहेत त्यांचे वेगवेगळे ब्रँडसोबत टायअप झालेले आहेत. तिथे ते ब्रँड्स अवेलेबल असतात. त्या ब्रँड्सना सिलेक्ट करायचं आणि त्याच्या ग्रँड्स गव्हर्नमेंट देते आणि गव्हर्नमेंटकडून ते पेमेंट केलं जातं. कॉलेजेस असो, ऑफिसेस असो, तिथे ती वस्तू पोचल्या जातात. ऑनलाईन सगळं टेंडरिंग आणि सगळ्या गोष्टी केल्या जातात. म्हणजे त्यातला भ्रष्टाचार कमी झाला. शासनासाठी काही खरेदी करताना त्याच्यामध्ये पैसे खाल्ले जाणे असा प्रकार व्हायचा कधी कधी. आता ते होतच नाही. सगळं ऑनलाईन. तुम्ही ऑनलाईन सिलेक्शन करा, ऑनलाईन टेंडरिंग करा, ऑनलाईन परचेस करा, त्या सगळ्या वस्तू येऊन जातील आणि जेवढं पेमेंट झालं असेल ते शासनाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचून जाईल. कुठेही मध्ये दलालांना स्कोप नाही, भ्रष्टाचाराला स्कोप नाही. अशा पद्धतीचे सुंदर इनिशिएटिव्ह्ज हे गव्हर्नन्सच्या माध्यमातून घेतले जातात. एकंदरीत काय मित्रमैत्रिणींनो, गव्हर्नन्सचा मूळ हेतू काय आहे आपण पाहू. तो म्हणजे आपल्याला एम्पावर करणे, अ मोड ऑफ एम्पावरमेंट. आपण एम्पावर झाल्यासारखे होतो. गव्हर्नन्स एम्पावर सिटीजन्स बाय प्रोव्हाइडिंग देम विथ ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन. मला इन्फॉर्मेशन असते माझ्याजवळ, मला कोणी फसवू शकत नाही, माझ्याशी कोणी खोटं बोलू शकत नाही. एनहान्सिंग गव्हर्नमेंट्स अकाउंटेबिलिटी. शासनाची जबाबदारी वाढते. तेवढ्या दिवसात तो कागद दिलाच पाहिजे, तेवढ्या दिवसात ते काम झालंच पाहिजे. ऑनलाईन पोर्टल्स ऑफरिंग रिअल टाईम डेटा ऑन गव्हर्नमेंट स्पेंडिंग. Project implementation serves as a tool to curb corruption and promote transparency. पारदर्शिता व्यवहारामध्ये. कुठेही भ्रष्टाचाराला वाव नाही, कुठे पैसे खाण्याला वाव नाही. सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंट. काय केलं, कसं केलं, सगळे बिलं, सगळ्या गोष्टी ह्या ऑनलाईन अवेलेबल. तुमच्या समोर इन्फॉर्मेशन राहते ती. दिस इन्क्रीज्ड विजिबिलिटी हेल्प सिटीजन टू स्टे इन्फॉर्म्ड अँड फील एम्पावर्ड. जेवढी फी आहे कॉलेजमध्ये तुम्ही फी पे करता, वेबसाईटवर अवेलेबल आहे, त्याच्यापेक्षा जास्त घेऊ शकत नाही. तुम्ही सांगू शकता एवढीच फी आहे, तेवढी तुम्हाला पे करायची, ते ऑनलाईन पे करू शकता. एकंदरीत काय, आपल्याला गव्हर्नन्स एम्पावर करतं, आपल्याला सक्षम बनवतं. सक्षम कशामुळे? इन्फॉर्मेशनमुळे. जी माहिती आपल्याला प्राप्त होते त्या माहितीमुळे आपण सज्ञान होतो, आपण सावध राहतो आणि आपल्याजवळ सगळी माहिती असल्यामुळे आपल्याला कोणी फसवू शकत नाही. ही एम्पावरमेंट असते. ही टेक्नॉलॉजीची पॉवर आहे जी गव्हर्नन्सच्या माध्यमातून अतिशय पॉवरफुली वापरली जाते. ओके, सो दॅट वॉज ऑल अबाउट गव्हर्नन्स. सो in this particular topic we have seen the Digital India initiatives and the features of governance. एक अजून खूप छान टॉपिक पुढचा आपण पाहणार आहोत. टॉपिक 3, डिजिटल फायनान्शियल टूल्स. ज्या सगळ्या टूल्सचा आपण विचार केला ना, जे बोललो ना, ते आपण आता शिकणार आहोत.
खरं तर आपण हे वापरत असतो, पण याचे किती सारे वेगवेगळे बेनिफिट्स आहेत, किती सारे वेगवेगळे त्याच्या फॅसिलिटीज आहेत, हे आपण आता पुढच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे नेक्स्ट एपिसोड बघायला विसरू नका. डिजिटल फायनान्शियल टूल्स तुमच्या माझ्या रोजच्या जीवनाशी निगडीत असणारा हा सगळा विषय आहे. इथे आपला टॉपिक 2 पार्ट 2 संपला. युनिट 3 आपण शिकतो आहोत, त्याच्यामधला टॉपिक 3 पुढच्या एपिसोडमध्ये आपण शिकणार. तोवर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हॉट्सॲप कम्युनिटी आपण बनवली आहे, त्याला जॉईन करा. विशेषतः या विषयासाठी जॉईन केलेली आहे. सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मी अवेलेबल आहे. आपण तिथे भेटू शकतो, आपले विचार शेअर करू शकतो. आणि सगळ्यात खाली तुम्हाला व्हॉट्सॲप कम्युनिटी दिसते आहे, VEC2/commu2. ती सर्च करा आणि त्याला जॉईन करा. त्याच्यावर जॉईन करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे की त्याच्यामध्ये फक्त तुम्ही जॉईन करा. तुमचं जॉईनिंग जे आहे ते माझ्यापर्यंत पोचतं आणि मी त्याला अप्रूव्ह करतो. अप्रूव्ह केल्याबरोबर तुम्ही त्या कम्युनिटीचा पार्ट होता. पार्ट होण्याचा फायदा असा आहे की सगळे नोटिफिकेशन त्याच्यावर तुम्हाला मिळतात, व्हिडिओच्या लिंक्स त्याच्यावर मिळतात. लवकरच तुम्हाला याचा फुल फ्लेज अभ्यास करावा लागणार आहे आणि याचा पेपर देखील विद्यापीठाच्या माध्यमातून घेतला जाईल. त्यामुळे अभ्यास करणं गरजेचं आहे. सगळे एपिसोड तुमच्यासाठी अवेलेबल आहे. पूर्ण कोर्स आपण तुम्हाला देतो आहोत VEC2चा या माझ्या चॅनलच्या माध्यमातून. त्यामुळे जरूर शेअर करा. ही इन्फॉर्मेशन आपल्या अन्य विद्यार्थी मित्रमैत्रिणींना पोचवा, जेणेकरून त्यांना देखील याचा बेनिफिट होऊ शकेल. सो थँक्यू सो मच टू बी द पार्ट ऑफ topic 2 part 2. We'll see in topic 3 digital financial tools. So see you then in the next episode. Till then, bye bye and take very good care of yourself. Bye.